सिंपल प्रश्न आहे की एका परीक्षेत सुनीताचे गुण अनिताच्या गुणांचे किती टक्के आहेत? 90% कोणाच्या? अनिताच्या. मात्र अनिताचे गुण विनिताच्या म्हणजे अनिताचे गुण कोणाच्या? विनिताच्या गुणांपेक्षा किती म्हणजे ते किती? 110% बरोबर आहे. जर परीक्षेत सुनीताचे गुण, आता बघा संदर्भ कोणाचा आहे? सुनीताचे. सुनीताचे गुण किती आहेत? 198. ते कोणाबरोबर होते? अनिताचे किती? 90%. आता अनिताचे काढू आपण. बरोबर, 0 केला, 0 केला. 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, खाली 9, किती भाग जाणार? 3 आणे. 3 त्रिक 9, 3 साक किती उरले? किती येतील परत? 3 साक 18, 3 दुनी 6, 3 दुनी 6, 22 गुणला आहे किती? 220. बरोबर. अनिताचे गुण आता विनिताचे किती? 110% आणि अनिताचे गुण किती आहेत? 220. 0 गेला, 0 गेला, 11 दुनी 22, हा 0 वरती, हा 0 वरती. किती गुण येते? 200. ऑप्शन क्रमांक 1. बघा, एका परीक्षेत 45% विद्यार्थी पास झालेत आणि त्यापैकी 19,750 विद्यार्थी नापास झालेत. आता इकडे पास होण्याची विद्यार्थ्यांची संख्या टक्केवारी दिली आहे, ती दिली आहे अंकात. ठीक. तर परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती? काय करायचं बघा. आता एकूण विद्यार्थी किती म्हणून आपण 100. 100%. राईट. आता 100% पैकी 25% काय झालेत? पास झालेत. हे काय आता नापास होणार आहे. तर 100% पैकी 45% जर पास झाले असतील तर फेल किती मग? 55%. आता 55% हे टक्केवारीत फेल झाले. अंकात किती आहेत ते? 79,750. तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं ज्या संख्येने शेजारी पर्सेंटेज चिन्ह असतं शेजारी किती घेतो आपण? 100 घेतो. राईट. कारण पर्सेंटेज मध्ये 100 असतं. ठीक. आता एक बरोबर बघा, इकडे आता भागीला, इकडे जाणं काय? गुणिला. बघा इथे चिन्ह असतं बरोबर, भांडं चिन्ह असतं ते. इकडे जर गेलं तर मायनस होऊन जातं. इकडे जायचं सर प्लस. जर इकडे गुणला आहे, इकडे भागीला होता, इकडे जाणं गुणिला. आता 100 इकडे भागला आहे, तिकडे जाणं काय तो गुणिला. 55 कुठे येणार? खाली येणार. आता बघा, आता कितीने भाग जाणार? 11 जो आपण 5चा पण देईल, काही विषय नाही, 5चा पण देईल. बघा इकडे 0 इथं 5, कोणत्या संख्येत एक स्थानी 0 किंवा 5 ने भाग जात असेल, पूर्ण संख्येने भाग जातो, 5 ने भाग जातो. आता बघा 7, बघा 11ची कोशडी लक्षात ठेवायची. बघा 9 7 7 किती? 14. एकाड संख्यांची बेरीज करून त्यांचे वजाबाकी जर 0 आणि 11 येत असेल तर पूर्ण संख्येला कितीने भाग जातो? 11 ने. 7 आणि 7 किती? 14. 9 आणि 5 किती? 14. म्हणजे किती? 11 भाग 100% जाणार. 11 5 55 ना. 11 7 किती? 77. किती उरले? 2. 11 दुनी बरोबर. 27 पैकी 22 उरले किती? आता 5. 11 5 55. 0 वरती. 20 5 100.
समजतंय ना? आकडेमोड समजली ना? ठीक. आता आपण तात्पुरता 20 न गुणता आपण गुणू 2 आणि फक्त, नंतर आपण 0 ॲड करू त्याच्यात. 2 0 0 बे 5 10 हातच्याला 1 बे 2 4 आणि 1 5 बे 7 14 किती? दे. बघा पासिंग कितीची तिथं? 40%. त्याला 120 गुण मिळाले, पण तो मात्र किती गुणांनी फेल झाला? 30. म्हणजे त्याला 120 पडले, पण त्याला अजून 30 मार्क पाहिजे होते. म्हणजे पासिंग कितीची आता? 150ची. याचा अर्थ काय? 40/100 बरोबर किती? 150. 100 वर 40 केलं. शून्य गेला 25 चौक 100 बरोबर. आता 25 गुणला किती? 15. 15 5 75 हातच्याला 7 15 2 30 30 आणि 7 37. मग परीक्षा किती गुणांची होती? 375. बघा काय करायचं? 70 90 यांची बेरीज किती टक्के? 40. गेला 0 गेला 0 गेला 25 चौक 100 25 9 225.